शहरातील कोल्हापूर सर्कलजवळ भिक्षुकावर झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अवजड वाहन चालकावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मंगळवारी कोल्हापूर सर्कलजवळ रस्ता ओलांडत असताना भिक्षा मागणाऱ्या वृद्धावर चन्नम्मा सर्कलकडून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली, त्यामुळे वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या अपघाताचा भीषण व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे। बेळगाव सिग्नलजवळ भिक्षुकावर लॉरी चढवल्याची घटना घडली। या संदर्भात बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की त्यावेळी सिग्नल हिरवा होता, परंतु वृद्ध रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता। चालकाला वेळेत लक्षात आले नाही, त्यामुळे अपघात घडला। ಇದು ಗಾಡಿ ಇದ್ರೆ he was standing there. So driver ಗೆ ಕಾಣಲಿಲ್ಲ and ಮುಂದೆ so ಇದು ಸ್ವಲ್ಪ partial fault is on the victim part. ಅಷ್ಟೇ ದೊಡ್ಡ ಗಾಡಿ ಹತ್ತಿರ ನೀವು ಸಿಗ್ನಲ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ಗ್ರೀನ್ ಆಗಿದ್ಮೇಲೆ ಯು ಆರ್ ನಾಟ್ ಸಪೋಸ್ ಟು ಕ್ರಾಸ್. ಸೊ ಅದು ಸಿಸಿಟಿವಿ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಾವು ವಿಲ್ ಟೇಕ್ ಫರ್ದರ್. ರಾಜಸ್ಥಾನ ಮೂಲದವರು ಇರಬಹುದು ಅಂತ 3-4 ಮಂದಿ ಯಾರಿದ್ರು ಅದರ ಪೇನ್ ಮಾರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ 3 ಮಂದಿ ರಾಜಸ್ಥಾನದವರು ಇದ್ರು, ಅವರಿಗೆ ವಿಚಾರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಐಡೆಂಟಿಟಿ ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ ಮಾಡ್ತೀವಿ. सिग्नलवर भिक्षा मागणारे, पेन किंवा वस्तू विकणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून लवकरच कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।